तर मैत्रिणींनो, तुमची रसमलाई बिघडते का? तर आज मी परफेक्ट अंगुरी रसमलाई कसं करायचं ते सांगणार आहे आणि आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे जेणेकरून आपली जी रसमलाई आहे ना एकदम परफेक्ट होईल, हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, 1 लिटर दूध मी इथे एका पॅनमध्ये गरम करण्याकरता ठेवलेलं आहे. बघा, कढईमध्ये काढलं, दूध छान आटवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे 2 छोटे चम्मच मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स पावडर, वेलची पावडर, थोडीशी साखर टाकत आहे. साखर मी जास्त टाकत नाही कारण आमच्याकडे गोड जास्त खात नाही, त्यामुळे मी कमी प्रमाणात साखर टाकत आहे. आता इथे टाकली आहे चिमूटभर हळद. तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता, पण प्रत्येकाकडे प्रत्येक वेळी केसर उपलब्ध नसते, त्यामुळे मी इथे ऑप्शनल म्हणून तुम्हाला हळदीचा वापर सांगत आहे. तुम्ही हळद किंवा मग कोणतं फूड कलर सुद्धा टाकू शकता. तर आपली जी आहे ना रबडी तयार झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये साधारणतः मी इथे घेत आहे अर्धा लिटर दूध चांगलं उकळवून घ्यायचं. इथे फुल फॅटचं दूध घ्यायचं. म्हशीचं दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण शक्यतोवर गाईचं दूध वापरणं टाळा, कारण गाईच्या दुधाचा जो छेना आहे ना तो व्यवस्थित होत नाही. तर इथे पहिली चूक आपण टाळायची की दुधामध्ये जी आहे ना उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची. त्यानंतर आपण जे आहे ना यामध्ये विनेगर टाकायचं आणि विनेगर एकदम नाही टाकायचं, थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं विनेगर टाकायचं. एकदमच एका वेळेस दुधामध्ये विनेगर टाकायचं नाही. यामुळे काय होईल, छेना आपला हार्ड होईल. हे बघा, मी पहिल्यांदा टाकलं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा थोडंसं विनेगर टाकलं. आता हळूहळू दूध फाटण्यास सुरुवात होईल. हे बघा, तुम्ही बघू शकत आहे की दूध फाटण्यास सुरुवात झालेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. आता गॅस बंद केला तरीही चालेल. आता आपण हा जो छेना आहे ना फक्त 2 ते 3 मिनिटं गॅस बंद करून थोडं थंड करूया. हे बघा, आता मी एका कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, चाळणीवर ठेवलेला आहे कॉटनचा रुमाल. त्यानंतर आपण हा जो छेना तयार झाला होता ना तो यामध्ये गाळून घ्यायचा आहे. तुम्ही विनेगर ऐवजी लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. जर तुमच्याकडे वेळेवर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता. आता विनेगर आणि लिंबू म्हटलं की आंबटपणा येतोच, तर तो आंबटपणा काढण्यासाठी आपल्याला इथे थंड पाणी या छेन्यावरती टाकायचं आहे. छेना किंवा पनीर काही म्हणू शकता तुम्ही. हे बघा, पाणी टाकल्यानंतर हे बघा याची आता आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे रुमालची आणि हे बघा यातील शक्य होईल तेवढं पाणी काढायचं आहे. एकदम जास्तही खूप जोरात याला पिळायचं नाही, हलक्या हाताने हे बघा शक्य होईल तेवढं पाणी काढायचं आहे आणि 15 मिनिटाकरिता हे असंच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर 15 मिनिटं झाले, यातील एक्स्ट्रा पाणी निघून गेलेलं आहे. आता मी एका ताटामध्ये काढलेलं आहे. आता दुसरी चूक आपण कसं करतो, हे जे छेना आहे ना ते स्मॅश करताना चांगल्या प्रकारे स्मॅश झालं पाहिजे. हाताचा जो आपला तळवा असतो ना त्याच्यानी अशा प्रकारे तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे हे छान असं 10 ते 15 मिनिटं आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर आपण दुसरी चूक ही करतो म्हणजे की ज्यामुळे आपला जो आहे ना अंगुरी रसमलाई एकदम परफेक्ट होत नाही. ते खूप छान असं आपल्याला स्मॅश करायचं आहे. यानंतर मी इथे टाकलेला 1 छोटा चम्मच मैदा आणि चुटकीभर बेकिंग सोडा. हे दोनही गोष्टी ऑप्शनल आहेत, नाही टाकल्या तरीही चालतं, पण थोडंसं असं बॉइंडिंग येण्याकरता मी 1 चम्मच इथे मैदा टाकलेला आहे. हे बघा, खूप छान असं सॉफ्ट मी हे मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. याचे गोळे जे आहेत ना शक्यतो छोटेच करायचे, कारण हे मग फुलल्यानंतर खूप डबल होतात. हे बघा, सर्व मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घेत आहे आणि 3 ते 4 छोटे चम्मच साखर घेत आहे. आता आपण जेवढी साखर घेऊ ना त्याच्या 3 पट आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. 1 विलायची टाकली आहे मी फ्लेवर करिता. त्यानंतर आपले हे जे गोळे आहेत ना ते यामध्ये टाकायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे जवळपास 15 ते 17 मिनिटं छान उकळवून घ्यायचे आहे. आणि यावर प्लेट झाकताना आपण तिसरी चूक करतो की पूर्णपणे झाकतो, तर पूर्णपणे नाही झाकायचं, थोडीशी अशी गॅप ठेवायची. हे बघा, तुम्ही बघू शकता, थोडंसं आपल्याला उघडं ठेवायचं आहे जेणेकरून हे जे आपले अंगुरी जे आहे ना आपले रसगुल्ले आहेत ना हे छान असे फुलले पाहिजे. तर हे बघा, 15 मिनिट झालेले आहेत. गॅसची फ्लेम मी अगदी हाय ठेवली होती. तुम्ही बघू शकता आहे किती छान डबल झालेले आहेत आपले रसगुल्ले. आता गॅस बंद करायचं.
गॅस बंद केल्यानंतर आपण पुन्हा एक चूक करतो की हे असंच या पाण्यामध्ये ठेवतो, तर तसंच नाही ठेवायचं. थंडगार पाणी जे आहे ना रेडी ठेवायचं. ही मी थंड माठातलं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही फ्रीजचं बर्फाचं पाणी सुद्धा घेऊ शकता. तर काय करायचं, ते गॅस बंद केल्यानंतर ह्या जे आपल्या आहेत ना अंगुरी रसमलाई, हे जे आहे ना थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे. थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की ह्या ज्या आहेत ना फुटत पण नाही आणि छान अशा फुलतात. तर या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं पुन्हा झाकून ठेवायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी जर आपण नीट पाळल्या ना मैत्रिणींनो, तर आपली अंगुरी रसमलाई एकदम परफेक्ट होते. तर हे बघा 10 मिनिटं झालेले आहे. आता पुन्हा काय करायचं आहे, नेक्स्ट प्रोसिजर सांगते. तर हे बघा 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण काय करायचं, यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे ना हाताने अशा प्रकारे पिळून काढायचं आहे. बघा, खूप जास्त जोराने पण नाही पिळायचा. पाणी पिळल्यामुळे काय होणार की आपण जे आहे ना आपली जो रबडी तयार केलेली आहे ना त्यामध्ये आपण जी ही अंगुरी रसमलाई टाकल्यानंतर याच्या आतपर्यंत जे आहे ना छान अशी आपली रबडी आतपर्यंत जाते आणि टेस्टी वाटते. त्यामुळे थोडं थोडं पाणी पिळून एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी सर्व अंगुरी रसमलाई आपली. हे बघा, म्हणजेच आपले रसगुल्ले. हे बघा सर्व मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपली इकडे रबडी सुद्धा तयार आहे. हे बघा, रबडीचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे. एकदम वाटत आहे ना की केसर टाकल्यासारखं. मैत्रिणींनो, प्रत्येकाकडे प्रत्येक वेळी जे आहे ना प्रत्येक गोष्ट अवेलेबल नसते. तर घरी आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतात ना त्यातून सुद्धा आपला पदार्थ जो आहे ना कसा चांगला झाला पाहिजे याचाच विचार आपण केला पाहिजे. तर त्यामुळेच मी तुम्हाला ऑप्शनल म्हणून इथे हळदीचा वापर सांगितलेला आहे. तर हे बघा, पूर्ण रबडी जी आहे ना मी या रसगुल्ल्यावरती टाकत आहे आणि थोडीशी वरून टाकत आहे ड्रायफ्रूट्स. तर हे बघा एकदम तयार झालेली आहे परफेक्ट अंगुरी रसमलाई. येत्या नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधन सणाला तुमच्या भावाला अशी छान छान घरच्या घरी तयार केलेली अंगुरी रसमलाई खिलवा. तुमचा भाऊ नक्कीच खुश होईल. तर रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मैत्रिणींनो खूप 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 धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असल्यास अशाच झटपट होणाऱ्या सोप्या पद्धतीने बनणाऱ्या आणि पारंपरिक युनिक रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन असते ना ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. हॅपी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा.